सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मासही असं म्हटले आहे. पुराणामध्ये सांगितलेले या काळात केलेले जप, तप, दान, व्रत, पारायण अनेक पटीने फळ देतात. त्यामुळे या महिन्यामध्ये श्री गुरुचरित्र पारायण अत्यंत शुभदायक असं मानलेलं आहे. गुरुचरित्र पारायण हे गुरुभक्तीचा आणि अध्यात्माचा महासागर मानला जातो. या ग्रंथामध्ये दत्तात्रय अवताराचे महत्त्व, भक्तांचे अनुभव, धर्म, सेवा, अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. हे पारायण भक्तीने केल्यात तर श्री गुरुची कृपा प्राप्त होते असं मानलं जातं. असं म्हटलं पण जातं की अधिक महिन्यात गुरुचरित्राचे वाचन केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, घरात शांतता, समाधान, सात्विक वातावरण निर्माण होते. अनेक भक्तांनी अनुभव सुद्धा सांगितलेले आहेत की हे पारायण कालात मन स्थिर राहते, देवावरची भक्ती वाढते. गुरुचरित्र पारायणाचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांती. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक तणाव, चिंता, अस्थिरतेचा सामना करत आहेत. अशा वेळी श्री गुरुचरित्रातील कथा मनाला स्थैर्य देतात. भक्ती, सेवा, संयमाला संदेश जीवनाला नवी दिशा देतात. आता हे गुरुचरित्र पारायण कसं करावं? अधिक महिन्यामध्ये आपण 3 दिवसाचं करावं, आपल्या तब्येतीनुसार होत असलं तर, किंवा 7 दिवसाचं करावं. जर समजा दोन्ही जर आपल्याला पर्याय नाही आले तर अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे दररोज एक अध्याय वाचावेत किंवा 2 म्हणजे महिनाभर वाचन करावं गुरुचरित्राचं. हे पारायण करताना कसं करावं? कारण पारायण 3 दिवसाचं करा, 7 दिवसाचं करा किंवा महिनाभर करा. पण पारायण करण्यापूर्वी आपण एक ब्रह्ममुहूर्तावर उठायचं त्या दिवशी आणि घर स्वच्छ ठेवायचं. त्याच्यानंतर आपण पिवळे वस्त्र परिधान करावं तेव्हा, कारण गुरूंना पिवळं आवडतं. आणि गुरुचरित्राचं पारायण करण्यापूर्वी संकल्प करावा, कारण कोणतेही आपण करताना व्रत, वैकल्य पारायण करताना संकल्प करावा. त्या दिवशी आपण भक्तीने संकल्प करावा की म्हणावं की मी भक्तीने गुरुचरित्र पारायण पूर्ण करणार आहे, माझ्यावर गुरुकृपा राहो. आणि आपण गुरुचरित्र ग्रंथाला हळदी कुंकू व्हावं, फुले अर्पण करावे. पहिल्यांदा आपण गणपती पूजा अर्चना करावी आणि गुरुची प्रार्थना सुद्धा करावी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्र जपावं. कारण आपण कोणतेही पारायण करताना आधी मंत्र जपावं, त्यामुळे काय मन स्थिर होतं आणि आपण पारायण करताना आपलं मन पारायणामध्ये लागतं. आणि पारायण करायचं म्हणून करू नये, मनापासून करावं आणि आपल्याला एक ओळ, आपल्याला एक अर्थ आपल्याला समजून असं वाचावं. 7 दिवसाचं केलं तरी जमतं, कोणी 14 दिवसाचं सुद्धा करतात, कोणी नित्य पारायण सुद्धा करतात. अधिक महिन्यातील विशेष असं पारायण असतं. यावेळेस सात्विक आहार घ्यावा, कांदा लसूण वर्ज्य करावं आणि श्री गुरुदेव दत्त असं नामस्मरण करावं. त्याच्यानंतर पारायण झाल्यानंतर आपण आरती करावी, गणपतीची आरती करावी, कुलदेवतेची करावी आणि नंतर अधिक महिन्याची करावी आणि गुरुची आपल्या दत्ताची आरती करावी. प्रसाद वाटावा, गरजूंना मदत करावी, अन्नदान करावं. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय भक्ताला काही ना काही शिकवण देतो. कुठे भक्तीचे सामर्थ्य दिसते, कुठे गुरुसेवेचे महत्त्व समजते. म्हणून हा ग्रंथ लाखो भक्तांचा आधार बनला आहे. गुरुकृपा काय न करी असा सुंदर आणि गूढ अर्थ असलेला हा वाक्य प्रचार दत्तभक्तामध्ये खूप प्रसिद्ध आहे. याचा अर्थ काय आहे की ज्याच्यावर सद्गुरूची कृपा प्राप्त होते त्याच्या जीवनातील कठीण वाटाही सोप्या होऊ शकतात. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात, मनाला शांतता मिळते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. अशक्य सुद्धा गोष्ट शक्य होते जर आपल्याला गुरुचं साह्य मिळालं तर, गुरुकृपा असली तर. गुरुचरित्रामध्ये गुरु महिमा वारंवार सांगितलेला आहे. भक्ती सेवेमुळे सद्गुरूची कृपा प्राप्त होते असंही मानलं जातं. म्हणूनच संत म्हणतात गुरुकृपा काय न करी, म्हणजे जिथे सद्गुरूचा आशीर्वाद असतो तिथे अंधारातून प्रकाशाचा मार्ग सापडतो. अधिक महिन्यात भक्तीने केलेले श्री गुरुचरित्र पारायण केवळ ग्रंथ वाचन नाही, ते आहे आत्मशुद्धी, भक्ती आणि सद्गुरूच्या चरणी समर्पण करण्याचा पवित्र मार्ग. अधिक महिन्यात केलेले गुरुचरित्र पारायण म्हणजे केवळ वाचन नाही, आत्मशुद्धीचा आणि गुरुकृपा मिळवण्याचा सुंदर असा मार्ग मानला जातो. जिथे भक्ती असते तेथे गुरुकृपा नक्कीच असते. श्री गुरुदेव दत्त.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय पुरुषोत्तम मास.